भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत. सर, एकूण जर बजेट बघितलं तर ते याला समोर घेऊन बजेट तयारी असल्याचं सध्या विरोधकाचं म्हणणं आहे. असं आहे की मुळामध्ये नेहमी जे बजेट सादर केलं जातं त्याच्यामध्ये आर्थिक बाजू आपल्या राज्याची किती सक्षम आहे त्याची आकडेवारी दिली जाते. दुसऱ्या बाजूनं त्याच आर्थिक तरतुदीमधून आम्ही किती खर्च करणार आहोत, कोणकोणत्या योजनेवर किती किती रक्कम खर्च करणार आहोत, अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. आपण बघितलं असाल की हा केवळ एक अर्थसंकल्प म्हणजे जसं फडावरचं भाषण करतात अशा प्रकारचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा मांडलेला अर्थसंकल्प आहे. हे आम्ही विरोधक जरी म्हणून बोलत असू तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं खूप जागरूकपणे या घोषणाबाजांना उत्तम प्रकारचा दिलेला फटका आहे आणि म्हणून त्यातून सावरण्याचा त्यांनी हा केलेला केविळवाना प्रयत्न आहे. एवढंच या अर्थसंकल्पाचं महत्व आहे. यापेक्षा अर्थसंकल्पाला काहीही कवडीची किंमत नाही. पण ते म्हणतात की जुलैपासून जो आहे सगळ्या घोषणा लागू होणार 2 महिन्यानंतर निवडणूक आहे मग त्याचा लाभ मिळेल. असं आहे की यातलं त्यांच्या अर्थसंकल्पीय पुस्तकामधलं कलम 121 आणि 101 वाचा. त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये की ह्या सगळ्या योजना या रितसर लागू होतील न होतील, कायदेशीर लागू होतील न होतील याकरता म्हणून एक आम्ही एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. याचा अर्थ असा आहे की जसं मागच्या निवडणुकीमध्ये एकदा केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले होते की आम्ही केलेल्या घोषणा तो इलेक्शन का निवडणूक जुमला था, तो हा फक्त निवडणूक जुमला एवढं फक्त. एकीकडे या घोषणांचा पाऊस आहे, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा तो जो पोस्टर फायदा होतोय जो विरोध कारवाई केली. तेच ना, एका बाजूला सांगायचं आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सांगायचं ट्रान्सफॉर्मर जळला तर तुमचा ट्रान्सफॉर्मर तुम्हीच घेऊन या, तुम्हीच लावा. त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे, लोकांकडून स्मार्ट मीटर लावण्याच्या नावाखाली करोड रुपये वसूल करायचे. आणि म्हणून एका बाजूला केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वारेमाप केलेल्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला लोकांची सुरू असलेली पिळवणूक, त्यातलाच हा बुलडोझरचा प्रकार आहे. आम्ही जनतेकरता काहीतरी करतोय म्हणून सांगायचं आणि मुख्यमंत्र्यांची स्वतःची पोस्टर्स ही बुलडोझर मॅन लागावी याच्यातून हे जनतेवर कसा बुलडोझर फिरवत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आगामी काळामध्ये पुन्हा 20 सत्ता येणार त्याच्यामुळे या घोषणा लागू होतील असं म्हणणं आहे. असं आहे, जनता आहे आणि जनता शेवटी डोळस आहे. जनता हा जनार्दन आहे. त्यावेळेला सगळे तसे म्हणत होते की 400 पार, त्यांना जनतेनं पूर्ण जमिनीवर आणलेलं आहे. त्यामुळं ते जर काय अशा जनतेला समजत असतील की आम्हाला या वेळेला आम्हाला मताधिक्य मिळालं नाही, आम्ही बघून घेऊ करून घेऊ अशा घोषणा करणारे लोक आता अशा घोषणा करून लोकांना जर आपल्याजवळ आणू इच्छित असतील तर लोक येण्याचं 100% सत्ता बदलू शकतो. महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतो. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय त्यांनी असंही सांगितलेलं आहे की केवळ घोषणांचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीची पिछाड झाली विधानसभेची शक्यता आहे आणि त्याची वाचण्यासाठी केलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.